नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी घटक 11वा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. उत्तर 1 तर्कसंगत, 2 तर्कशुद्ध. प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. 1 श्रीपाद शिला. उत्तर 1 पाण्याच्या भरपूर वर होती. 2 किनाऱ्यापासून समुद्रात 1.5 फलांग आत होती. 2 शार्क मासे. उत्तर 1 माणसाला ते काकडी सारखे चावून खातात. 2 शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. प्रश्न तिसरा, हे केव्हा घडेल ते लिहा. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. उत्तर मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर. विनंती माणसांची अंतस्थ चेतना फुलेल. प्रश्न चौथा, परिणाम लिहा. स्वामीजींना ग्रंथपालाला आव्हान दिले. उत्तर स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांना समजले. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. उत्तर स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. बहुत स्वामीजी त्या शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. प्रश्न पाचवा, तुमचे मत लिहा. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. उत्तर एका दिवसात 1 खंड वाचून होणे शक्यच नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात, पण स्वामींना मात्र दिवसाला 1 खंड याप्रमाणे 3 दिवसात 3 खंड वाचून परत केले. हे 3 खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचन वेड आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडायचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक
भावनांचा दुरुपयोग करतात. या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्या बाबत तुमचे मत. उत्तर: शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतून जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यासाठी तयार नव्हते. स्वामीकडे पैसे नव्हते. बहुतांश जणांचे असे मत असेल की नावाड्यांनी स्वामींना पैसे न घेताच पोहोचवायला हवे होते. परंतु ते नावाडी स्वामींची मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा नावाड्यांचा पोट्या पाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी पैशाशिवाय सोडण्यास नकार दिला. तसेच स्वामींचे मोठेपण अवगत झाल्यावर त्यांना पश्चाताप देखील झाला. यामुळे नावाड्यांनी नकार दिला. यात मला कोणतीही चूक दिसत नाही. प्रश्न 6. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा. निर्भयता. उत्तर: 1. स्वामी विवेकानंदांनी एकदम सागरामध्ये उडी मारली. 2. मी आता 2-3 दिवस इथेच राहणार. 3. रात्री एकटेच सोबतीला कोणी नाही. मनाची एकाग्रता. उत्तर: 1. ते रोज एक खंड वाचायचे. 2. मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. 3. मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते. दृढ निश्चय. उत्तर: 1. स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. 2. ते रोज एक खंड वाचायचे. देशप्रेम. उत्तर: 1. ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. वाचन प्रेम. उत्तर: 1. इंग्रजी ग्रंथाचे खंड वाचत असत. 2. ते रोज एक खंड वाचायचे. 3. त्यांनी 3 दिवसात एक खंड वाचून पूर्ण केला. 7. तुमचा अनुभव लिहा. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो. याविषयी तुमचे अनुभव. उत्तर: 6माही परीक्षा
एका महिन्यावर येऊन ठेपली होती. तरीही मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस आजारी पडलो आणि 7 दिवस अभ्यास करू शकलो नाही. उरलेल्या दिवसात मी मन लावून अभ्यास करून परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहिली. पुढील परीक्षांचा अभ्यास मी खूप दिवस आधीपासूनच सुरू करू लागलो. प्रश्न 8वा. खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वी होडीतून माणसांचे वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे? उडी मारल्यानंतर स्वामीजींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर, त्यांचा दम संपला तर. खेळूया शब्दांशी. निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, आळूपणा तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता, सुंदरता, वीरता, कर्तृत्व, नेतृत्व. आळू, दयाळू, मायाळू पणा, खरेपणा, खोटेपणा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. उत्तर: सर्वांनी सावध राहूनच काम करावे. गाडी वेगाने चालू नये. उत्तर: गाडी हळू चालवावी. शिळे अन्न खाऊ नये. उत्तर: ताजे अन्न खावे. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. उत्तर: जॉन प्रामाणिक मुलगा आहे. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उत्तर: बेसावध, बेसुमार, बेजबाबदार, बेफिकीर, बेअब्रू. आपण समजून घेऊया. खालील तक्ता पूर्ण करा. संधी, संधी विग्रह. अधोमुख, अध अधिक मुख.
दुर्दैव, दु अधिक दैव, मनोबल, मन अधिक बल, दुष्कीर्ती, दुष्कीर्ती, बहिष्कार, बहिष्कृत, संधी विग्रह, संधी, मनोवृत्ती, मनोवृत्ती, निर्विवाद, निर्विवाद, मन धैर्य, मनोधैर्य, तेजपुंज, तेजपुंज, आयुर्वेद, आयुर्वेद. धन्यवाद.